काढा, त्याला कुणाची मने आहे का कोणाची नाही कोणाचीच म्हणे नाही. त्याचं कारण की याची रोजीरोटीचा प्रश्न आहे, याचं जेवण खावण्याचा प्रश्न याच्यावर आहे. आणि आता मला सांगा, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळे लोक नाही आले, हे 2 दिवस आमच्यावर काय आरोप करतील की बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं मग आता नुकसान. आता आम्ही जर उद्या आलो असतो, याचं पडझड पाहायला गेलो होतो, काय म्हटलं होतं की आमची आता तुम्ही हे उजाळ गल्ली पाहायला आले याच्यावर. दर्यापूर नगर परिषदेकडून शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर अनेक गोरगरीब नागरिकांनी आपल्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित करत लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार गजानन लवटे यांनी तत्काळ दर्यापूर नगर परिषदेत धडक भेट दिली. यावेळी आमदार लवटे यांनी मुख्याधिकारी विकास खंडारे यांच्यासोबत चर्चा करत गोरगरीब नागरिकांचे अतिक्रमण हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने कोणतीही कारवाई तात्काळ करू नये अशी भूमिका मांडली. तसेच अतिक्रमण हटवण्यापूर्वी संबंधित नागरिकांना किमान 2 ते 3 दिवसांचा अवधी देण्यात यावा अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शहरातील नाल्यांच्या बाजूने अतिक्रमण काढण्याचे नियोजन नागरिकांच्या सूचनेनुसार करण्यात यावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. या भेटीमुळे अतिक्रमण कारवाईबाबत शहरात नव्या चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. साहेब, आता आपण एवढ्यापर्यंत या लोकांना आता थांबवलंय. या लोकांचे फोन येऊन राहिले, याच्या आई वडिलांचे फोन येऊन राहिले, म्हातारे लोकांचे फोन येऊन राहिले. आता ती मुली आले इथं, त्या मुली कशा रोडून राहिले, त्याचं मन एक आपण ते बोर्ड पडलं बरोबर, तर त्यांचं मन दुखू राहिलं. आता एखाद्याची रोजीरोटी आपण पाडून राहिलं मन दुखणार, कारण त्याचं भवितव्य त्याच्या भरोशावर आहे. आता आमच्या याचं जर आमच्या दादाचं उदाहरण घेतलं आमच्या गोळीचं, तर याचा आता सीझन हे आता या महिन्यापुरता आहे. याचा बर्फाची गाडी बरसातमध्ये चालणार नाही असं एक मत आहे. जर बाळासाहेब जर हे जिल्हा प्रमुख जर म्हणत आहे की आपल्याला नालीच्या बाजूचं बाहेरचं काढा, त्याला कुणाची मने आहे का कोणाची नाही कोणाचीच म्हणे नाही. त्याचं कारण की याची रोजीरोटीचा प्रश्न आहे, याचं जेवण खावण्याचा प्रश्न याच्यावर आहे. आणि आता मला सांगा, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे सगळे लोक नाही आले, हे 2 दिवस आमच्यावर काय आरोप करतील की बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचं मग आता नुकसान. आता आम्ही जर उद्या आलो असतो, याचं पडझड पाहायला गेलो होतो, काय म्हटलं होतं की आमची आता तुम्ही हे उजाळ गल्ली पाहायला आले याच्यावर तुम्ही थोडं भर द्यायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रशासनाचं तुम्हाला काहीतरी जोर आहे, जबरदस्ती आहे, सगळं बरोबर आहे. माझं असं मत आहे की तुम्ही प्रशासनाला सांगा, राहिला तुम्ही आम्हाला जे बस स्टँडचं म्हटलं तर आमदार आहे नात्यानं मी त्याच्यासाठी पत्र दिलं आहे, बीआयएनसीला पत्र दिलं आहे. ते कर्तव्य होतं की ते आपल्याला तिथून ते डिवायडर आहे, एक तर ते हटवणं किंवा तिथलं जे आपल्याला मध्ये अतिक्रमण येते याचा विचार करा, कारण जनतेचा विचार आहे. थोडंसं बघा, बाकीचं तुम्ही दुसरं एक आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही. पण रोजीरोटीचा कोणी घर बांधलं असेल अतिक्रमण त्याच्यात बोलणार नाही. त्याला अतिक्रमण मध्ये घर बांधलं असेल, त्याचा काहीतरी आणखी वेगळा व्यवसाय असेल त्याचा. पण यांचा तो छोटा मोठा फुटपाथचा व्यवसाय, पान टपरी आहे, चाय, कोणी आंब्याची गाडी आहे, कोणाची चपलाचं दुकान आहे, रेडीमेडची दुकान आहे. आणि 10 रुपयाचा विषय नाही आहे. आता तो पायंडा तुमच्या याच्या पासून पहिल्यापासून पडलाय, त्याच्यात तुमचाही दोष नाही. पण माझं असं मत आहे, त्यांनाही असं वाटतं नाही की आपण 10 रुपये प्रशासनाला देऊन राहिलो, आपण राहून राहिलो.